Today you can see here that what I have written in front of you is light. निश्चितच आपण लाईट संदर्भात पूर्णपणे येणाऱ्या लेक्चरमध्ये इन्फॉर्मेशन घेत आहोत. नेमकं लाईटमध्ये काय करायचं आहे तर बेसिकली वेव्ह थिअरी ऑफ लाईटच्या बाबतीत आपण विचार करायचा की ज्याला आपण वेव्ह ऑप्टिक्ससुद्धा म्हणतो. देन आफ्टर the different contents in which we are going to forward is that source of light, nature of light, different theories associated with the light, just like Newton's theory, Huygens theory, Maxwell's theory, Planck's and Einstein's theory about the lights. So these are our targets, these are our goal, what we want to achieve. मी सुरुवात अशी करतो की वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे काय. तर आपल्याला हे माहिती आहे की वेव्ह ऑप्टिक्स म्हणजेच की ज्यामध्ये ऑप्टिक म्हणजे लाईटचा आपण अभ्यास करतो आणि ती या स्वरूपात करतो की लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह. दॅट इज थेअरी ऑफ लाईट इज इन टर्म्स ऑफ वेव्ह. वेव्ह थेअरी ऑफ लाईट त्याला आपण वेव्ह ऑप्टिक असं म्हणतो. आय थिंक वी मस्ट हॅव टू अप्रोच दिस पॉईंट डेफिनेटली फर्दर. लेट मी बिगिन विथ सोर्स ऑफ लाईट. हे माहिती आहे आपल्याला की सोर्स म्हणजे काय तर जेथून लाईट तयार होतो, जेथून लाईट ओरिजिनेट होतो, जेथून लाईट इमिट होतो, अशा सर्व वस्तू, अशा सर्व गोष्टी ज्यांना आपण सोर्स म्हणतो, सोर्सेस म्हणतो. आय हॅव ड्रॉन हिअर फ्यू पिक्चर्स इन फ्रंट ऑफ यू in which the first picture is that of candle. Whenever you are going to ignite this candle, you will came to know that a flame is produced on the candle. Okay, and this flame emits light in this fashion. Okay, सेकंड पिक्चर मध्ये मी सूर्य काढलेला आहे, सन काढलेला आहे. जेव्हा सूर्योदय होतो तो सूर्यास्तापर्यंत आपल्यासमोर सन हा लाईट बाहेर टाकत असतो, ज्याला तुम्ही सूर्यप्रकाश असं म्हणतात. ओके, म्हणजेच काय तर सूर्यसुद्धा एक सोर्स आहे लाईटचा. ह्या नेक्स्ट पिक्चरमध्ये एक मी बल्ब दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, इलेक्ट्रिक बल्ब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हेनेवर यू मेड इट ऑन, तर तेव्हा हा बल्बसुद्धा स्वतःपासून लाईट एनर्जी बाहेर टाकतो, म्हणजे याला सुद्धा आपण सोर्स असं म्हणतो. शेवटच्या पिक्चरमध्ये काही वुडन स्टिक्स मी घेतले आहे की काळ्या घेतलेल्या. ह्या काळ्यांना जेव्हा तुम्ही पेटवतात तर तेव्हा येथे फायर तयार होते, आणि ही जी फायर आहे दॅट ऑल्सो इमिट्स लाईट. म्हणजेच ज्याच्यापासून लाईट तयार होतो, ज्यापासून ओरिजिनेट होतो, त्या सर्व गोष्टी, त्या सर्व थिंग्स त्यांना आपण सोर्सेस ऑफ लाईट असं म्हणतो. सोर्स ऑफ लाईट इज सर्टन थिंग आर सर्टन ऑब्जेक्ट्स फ्रॉम विच वी गेट लाईट. किंवा नाहीतर मग सोर्स ऑफ लाईट इज द थिंग विच इमिट्स लाईट फ्रॉम इट सेल्फ. दॅट इज कॉल्ड सोर्स ऑफ लाईट. आता पहिला पॉईंट आपण इथे कन्सिडर केला की व्हॉट इज ॲक्च्युअली सोर्स ऑफ लाईट. असं नेसेसरी नाही की फक्त हे सोर्सेस त्या ठिकाणी असतील. अपार्ट फ्रॉम दिस सोर्सेस असंख्य सोर्सेस तुम्ही करू शकतात. आपल्यासाठी कॉमन एक्झाम्पल म्हणजे लाईट इमिटिंग डायोड, ज्याला तुम्ही LED असं म्हणतात. जेव्हा तुम्ही तो ऑन करतात त्याच्यापासून सुद्धा लाईट इमिट होते, हे माहिती आहे आपल्याला. असंख्य सोर्सेस आपण कन्सिडर करू शकतो. पण नेमकं लाईटचा सोर्स म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. आता अशा सोर्सेसपासून जेव्हा लाईट इमिट होतो तर नेमकं काय इमिट होते, किंवा लाईट म्हणजे नेमकं काय याचा आपण विचार करणार आहोत. तर मी सुरुवात अशी करेन, जेव्हा तुम्ही लाईट ही संकल्पना घेतात तर लाईट हे काय आहे नेमकं, तर सर्वात आधी तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे की लाईट इज एनर्जी. लाईट ही एक प्रकारची ऊर्जा आहे. लाईट इज नथिंग बट एनर्जी. आता ती कशी ऊर्जा आहे, कोणती ती ऊर्जा आहे, तर लाईट इज द एनर्जी बाय विच वी कॅन ऑब्झर्व, वी कॅन सी, वी कॅन व्ह्यू एनी ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ यू. लाईट म्हणजे अशी एखाद्या प्रकारची ऊर्जा, अशा प्रकारची एखादी एनर्जी की ज्याच्या साहाय्याने तुम्ही एखादा ऑब्जेक्ट, एखादी बॉडी, एखादा पदार्थ, एखादी गोष्ट व्ह्यू करू शकतात, पाहू शकतात. तुम्ही
कॅन सी, तुम्ही त्याचं निरीक्षण करू शकतात, ऑब्झर्व. सो बॉटम लाईन सेंटेन्स, इफ समवन आस्क्स यू व्हॉट इज लाईट, तुम्ही सांगणार लाईट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी बाय विच यू कॅन सी, असं म्हणा. नाहीतर मग लाईट इज एनर्जी बाय विच यू कॅन व्ह्यू or we can observe certain things or a body or a object that is called as light. ठीक आहे. आता असा हा जो लाईट आहे त्याचं नेचर कसं असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, नेमकं लाईट काय आहे, लाईट ही एखादी वस्तू आहे का? तर मी तर आधीच सांगितलं की लाईट ही एनर्जी आहे, ही ऊर्जा आहे. मग ही ऊर्जा, ही एनर्जी कशाच्या स्वरूपामध्ये असेल, त्याचा फॉर्म काय असेल, लाईटचं कंटेंट काय असेल, म्हणजे लाईटमध्ये काय असेल, याचा आपण आता विचार करणार आहोत. लाईटच्या नेचर संदर्भामध्ये काही बेसिक थेरीज मांडल्या गेल्या, त्याच्यामध्ये ह्या 4 थेरीज प्रामुख्याने आपण स्टडी करणार आहोत. न्यूटन्स थेरी ऑफ लाईट, हायजन्स थेरी, मॅक्सवेल्स थेरी आणि प्लँक्स थेरी, किंवा प्लँक्स क्वांटम थेरी सुद्धा म्हणतात, आणि आइन्स्टाईन्स थेरी. प्लँक्स क्वांटम थेरी अँड आइन्स्टाईन्स थेरी, दॅट इज वन अँड अल्टरनेटिव्ह, हे आपल्याला माहिती आहेच. चला ठीक आहे, सुरुवात मी करतो न्यूटन्स थेरीवरून. मग न्यूटन्स थेरी काय आहे त्याचा आपण विचार करत आहोत. सो लेट मी बिगिन माय लेक्चर विथ द फर्स्ट युअर थेरी, न्यूटन्स थेरी. आता लक्षात असू द्या, न्यूटनने लाईट संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, जी जी इन्फॉर्मेशन त्याने आपल्यासमोर ठेवली, पुट फॉरवर्ड केली, तर त्या सर्व गोष्टी या न्यूटन्स थेरीमध्ये येतात. आता न्यूटनचं म्हणणं काय होतं, जेव्हा तुम्ही एखादा सोर्स घेता, आयदर कॅन्डल ऑर सन ऑर लाईट बल्ब ऑर इलेक्ट्रिक फायर ऑर यू मे से एनिथिंग, की ज्याच्यापासून तुम्ही लाईट ओरिजिनेट करतात, असा एखादा तुम्ही सोर्स कन्सिडर केल्यानंतर हा सोर्स यस स्वतःपासून लाईट बाहेर टाकतो, आणि हा लाईट एका विशिष्ट दिशेने जातो, एका सरळ रेषेत जातो. माहिती आपल्याला, याला रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ लाईट असं म्हणतात. ज्या दिशेने ज्या रस्त्यावरून लाईट जातो त्याला रे ऑफ लाईट सुद्धा म्हणतात, किंवा लाईट रे सुद्धा म्हणतात. हा लाईट रे आहे, म्हणजे पाथ आहे लाईटचा, हे प्रपोगेशन डिरेक्शन आहे लाईटची. तर अशा ह्या लाईटमध्ये नेमकं काय आहे, म्हणजे हा रे ऑफ लाईट इकडे जातो आहे, एखादा रे ऑफ लाईट इकडे येईल, एखादा रे ऑफ लाईट इकडे जाईल, ह्या सोर्सपासून अवगम आहे. एखादा बल्ब आहे, सूर्य आहे, आपण असं विचार करूया. तर अशा रे ऑफ लाईटमध्ये नेमकं काय असते असं न्यूटनने सांगितलं. तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार ह्या रे ऑफ लाईटमध्ये किंवा लाईटमध्ये पार्टिकल्स असतात, जस्ट लाईक दिस. आणि हे जे पार्टिकल जेव्हा लाईट ट्रॅव्हल करतो ते ॲक्च्युअली पार्टिकल ट्रॅव्हल करतात. जेव्हा लाईट एखाद्या सोर्सपासून बाहेर निघतो तर ॲक्च्युअली पार्टिकल बाहेर पडतात. म्हणजेच त्याचं बॉटम लाईन सेंटेन्स असं असेल, लाईट इज इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स. हे पहिलं स्टेटमेंट. आणि हे जे पार्टिकल्स आहेत याला त्याने नाव दिलं कार्पस्कल. लाईट इज इन द फॉर्म ऑफ स्मॉल पार्टिकल कॉल्ड ॲज कार्पस्कल. आणि म्हणूनच नंतर या थेरीला न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी असं म्हटलं गेलं. न्यूटनच्या थेरीला न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी का म्हटलं गेलं? बिकॉज अकॉर्डिंग टू न्यूटन्स थेरी ऑफ लाईट, light is in the form of particles called as corpuscle. That's why it is called as Newton's corpuscular theory. Means the light is in the form of corpuscle. अशी ती थेरी. तर हा त्याचा पहिला पॉईंट मांडला. दुसरा पॉईंट असा मांडला की चला ठीक आहे, पार्टिकल कसे असतात, तर त्याचं असं म्हणणं होतं की हे पार्टिकल रिजिड असतात. परत हे पार्टिकल इलॅस्टिक सुद्धा असतात. क्वाईट अमेझिंग. हे पार्टिकल स्पिअरिकल असतात, स्पियर. अशा ह्या तिघ स्वरूपामध्ये कॅरेक्टरीज असणारे पार्टिकल असतात. लाईट पार्टिकल्स मीन्स कार्पस्कल आर रिजिड, इलॅस्टिक, स्पियर. हा त्याने दुसरा पॉईंट, दुसरा सिद्धांत लाईटच्या थेरीच्या बाबतीत मांडला. द थर्ड पॉईंट असोसिएट, दिस इज द फर्स्ट पॉईंट. ओके,
This is the second point. The third point which is associated with this theory is that all these particles always travel in straight line. हे सर्व पार्टिकल एखाद्या सोर्समधून निघाल्यानंतर नेहमी हे पार्टिकल सरळ रेषेमध्ये प्रवास करतात. असं नाही होत की हा पार्टिकल इकडे जात असताना एखादा पार्टिकल खाली येईल किंवा हा इकडे येईल किंवा हा इकडे येईल, नंतर हा पार्टिकल तिकडे येईल, असं नाही होत. वन बाय वन ते एका सरळ रेषेतच प्रवास करतात. आणि त्यावरून तुम्ही सांगू शकतात की लाईट इज ऑलवेज इन रेक्टिलिनियर प्रपोगेशन. रेक्टिलिनियर प्रपोगेशन म्हणजे काय? ते एका सरळ रेषेमध्ये एका दिशेमध्ये प्रवास करणे, त्याला म्हणतो आपण रेक्टिलिनियर प्रपोगेशन. मग रेक्टिलिनियर प्रपोगेशनच्या बाबतीमध्ये न्यूटनने काय सांगितलं? तर लाईट पार्टिकल ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. Thus light always travel in straight line, therefore propagation of line is always a straight line, that is called a rectilinear propagation. हा त्याने तिसरा मुद्दा मांडला. चौथा पण त्याने हा मांडला की जेव्हा तुम्ही लाईट कन्सिडर करतात तर एखादा लाईट रे हा रेड असेल, एखादा लाईट रे हा कदाचित थोडा डार्क ब्ल्यू असेल, एखादा लाईट रे हा थोडा वेगळ्या स्वरूपात ब्ल्यू असेल, आपण असा विचार करूया फेंट ब्ल्यू असेल. तर हे वेगवेगळे कलर लाईटला कशामुळे प्राप्त झालेले असतात? व्हॉट इज द बेसिक थिंग बिहाइंड दॅट? तर त्याचं असं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही लाईट रेज हे वेगवेगळ्या कलरचे ऑब्झर्व करतात तर ते डिफरंट कलर्स लाईटचे हे त्यामध्ये असणारे जे कार्पस्कल आहे, त्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहे त्याची वेगवेगळी साईज. याचं टाईम बिंग म्हणून मी सांगतो, कदाचित असा जर आपण विचार केला की रेड लाईट जर घेतला तर रेड लाईटच्या पार्टिकलची साईज ही मी थोडी मोठी काढतो, हे कार्पस्कल आहे, हे मोठे पार्टिकल काढतो. आणि त्यानंतर का मी ब्ल्यू लाईट कन्सिडर केला तर त्याची साईज कदाचित ती लहान असेल, असं न्यूटनचं म्हणणं होतं. हे लहान पार्टिकल असतील इन दिस फॅशन. मी जर का तो डार्क ब्ल्यू कन्सिडर केला तर कदाचित ते पार्टिकल याच्यापेक्षा थोडे मोठे असतील इन दिस फॅशन. म्हणजे अबाउट द साईज ऑफ पार्टिकल त्याने काय सांगितलं? different colors of the light are because of different sizes of the particle. This is the fourth point which is put forward by Newton during its explanation of theory of about the light. अजून पाचवा मुद्दा त्याने हा मांडला की जेव्हा तुम्ही लाईट कन्सिडर करतात, आता लाईट एखाद्या पृष्ठभागावरती सरफेसवरती पडला, हा सरफेस हा पृष्ठभाग दोन वेगवेगळ्या मीडियममध्ये आहे. म्हणजे नेमकं आहे की वरती समजा एअर मीडियम आहे आणि खाली ही काच आहे, असे दोन सेपरेटिंग मीडियम आहे, मीडियम 1 आणि मीडियम 2. अशा ह्या सरफेसवरती इंटरफेसवरती जर का लाईट आला तर तो लाईट मी सो वी आर कन्सिडरिंग दॅट न्यूटन्स कार्पस्क्युलर थिअरी, आणि त्यामध्ये मीडियम 1 आणि मीडियम 2 असे दोन आहे आणि त्या दोन मीडियमला सेपरेट करणारा हा इंटरफेस आहे. हे इंटरफेसवरती लाईट आला, आता मी या ठिकाणी लाईट आला म्हणजे लाईट रे आला असं म्हणेल मी. आता हा लाईट रे त्याच मीडियममध्ये जेव्हा आपली डायरेक्शन चेंज करतो, मीडियम 1 मधून मीडियम 1 मध्येच तो वेगळ्या दिशेला जातो, तेव्हा त्याला आपण रिफ्लेक्शन असं म्हणतो. तो दुसऱ्या मीडियममध्ये एंटर करत नाही, पेनिट्रेट करत नाही. दिस इज कॉल्ड द रिफ्लेक्शन. मग हे रिफ्लेक्शन ही संकल्पना कशामुळे घडते? व्हॉट इज द बेसिक रिझन बिहाइंड दॅट? तर न्यूटनचं असं म्हणणं होतं की रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज ड्यू टू रिपल्शन बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द लाईट. आता हे पार्टिकल मी काढतोय लाईटमधले, कार्पस्कल काढतोय ॲज आय सेड अर्लियर, आणि त्याच वेळेस पार्टिकल्स ऑफ द मीडियम जर मी काढण्याचा प्रयत्न केला, लेट मी शो बाय द सर्टन पार्टिकल लाईक दिस, की हे पार्टिकल्स ऑफ द मीडियम आहे, हे जे मी इंकआउट करतोय छोटे छोटे इंकआउट करतो त्यांना मी पार्टिकल्स ऑफ द मीडियम म्हणेल हे खालचे, आणि पार्टिकल्स ऑफ द लाईट म्हणेल हे कम्प्लिटली सॉलिड डॉट. याच्यामध्ये रिपल्शन होते आणि या रिपल्शनमुळे हे पार्टिकल एकमेकांपासून दूर जातात. रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन पार्टिकल्स ऑफ द लाईट अँड पार्टिकल्स ऑफ द मीडियम. दिस इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन. चला ठीक आहे, हे झालं रिफ्लेक्शन संदर्भामध्ये. द सिक्स्थ पॉईंट, द नेक्स्ट पॉईंट व्हॉट इज सेज अबाउट दिस इज दॅट, की जेव्हा एखाद्या मीडियमवरती, आता परत मी तोच मीडियम काढेल, हा वरचा मीडियम 1 आणि या खालचा मीडियम 2, आपण तेच घेऊया. आपण खाली समजा ग्लास आहे,
वरती एअर आहे आणि एखादा लाईट रे या इंटरफेसवरती आला, एखादं असं शक्य आहे की तो लाईट रे सरळ न ट्रॅव्हल होता त्याचा मार्ग बदलतो, असा न जाता इट विल चेंज इट्स डायरेक्शन इन द सेकंड मीडियम, दुसऱ्या मीडियममध्ये. याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. So what is the basic reason behind refraction? According to Newton's theory, whenever you are taking about the particles of the light, let me remind you, these are the corpuscle of the light, and त्याच वेळेस if talking about the particles of the second medium in which that light ray is going to enter, or you may say already enter, then what will happen about this interaction between these two particles? While during refraction, there is force of attraction between particles of the light and particles of the medium. म्हणजे ते अट्रॅक्शन होते असं न्यूटनचं म्हणणं होतं. आणि अट्रॅक्शन या फेनॉमिनॉनमुळेच रिफ्रॅक्शन ही प्रोसेस होते. दिस इज द नेक्स्ट पॉइंट स्टेटेड बाय न्यूटन. सो दिस इज हाऊ न्यूटन एक्सप्लेन the nature, the form, the characteristics, the properties of light associated with the particle. असं होत असताना त्याने एक पॉईंट असा मांडला की जेव्हा तुम्ही लाईटची व्हेलॉसिटी कन्सिडर करता, तर त्याचं असं म्हणणं होतं की जर का मी त्याची व्हेलॉसिटी एअरमधली, जी रेअरर मीडियम आहे, ज्याला मराठीमध्ये विरळ माध्यम म्हणतात तुम्ही, आणि नंतर ती ग्लासमध्ये म्हणजे डेन्सर मीडियममध्ये तो लाईट जातो आहे, आणि जर तुम्ही हा कॉन्सेप्ट जर घेतला न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरीचा, तर जे व्हेलॉसिटी ऑफ द लाईट आहे त्याला मी अनुक्रमे C1 आणि C2 असं म्हणणार आहे. व्हेलॉसिटी इन एअर इज C1 अँड दॅट ऑफ इन ग्लास इज C2, ऑर यू कॅन से दॅट व्हेलॉसिटी इन द फर्स्ट मीडियम इज C1, दॅट ऑफ सेकंड इज C2, आणि डेन्सर मीडियम इज C2 जर असेल तर त्याचं असं म्हणणं होतं की डेन्सर मीडियममधली व्हेलॉसिटी ही रेअरर मीडियममधली व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असते. म्हणजे याचा अर्थ रेअरर मीडियममधली व्हेलॉसिटी कमी आहे denser medium peksha. This is also one of the aspect about the corpuscular theory of light. So these are few points I am going to put forward in front of you. The form of light according to Newton's theory. I would like to repeat all those points here. You have to remember. According to Newton's theory of light, light consists of small particles called as corpuscle. That's why it is called as Newton's corpuscular theory. Whenever light ray travel in a straight line, this is because particles of light corpuscle are always travel in a straight line. That is called as rectilinear propagation of the light. Another thing what he explained is that light particles are rigid elastic sphere. पुढचा त्याने पण सांगितला की वेगवेगळे जे कलर्स असतात लाईटचे, रेड, ऑरेंज, येलो वगैरे, त्यामध्ये जे पार्टिकल्स असतात त्याची साईज वेगवेगळी असते. डिफरंट कलर्स ऑफ द लाईट्स आर बिकॉज ऑफ डिफरंट सायझेस. पुढचा पण सांगितलं त्याने एक फेनॉमिनॉन की रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द इंटरफेस बिटवीन द टू मीडियम इज बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द लाईट अँड पार्टिकल्स ऑफ द मीडियम. अबाउट द नेक्स्ट वन व्हॉट ही एक्सप्लेन, व्हेनेवर लाईट एंटर फ्रॉम वन मीडियम इनटू सेकंड मीडियम, it changes its direction, that is called as refraction, and this refraction of light is strictly because of attraction between the particles of the light and particles of the medium. And lastly, he also stated that the velocity of light in denser medium means C2 is greater than velocity of the same light in the rarer medium, or you may say velocity of light in rarer medium is less than velocity of light in denser medium. So these are few points associated with the न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी. मात्र असं असताना ही थेअरी एक्सप्लेन करत असताना न्यूटन्सच्या थेअरीमध्ये काही कमतरता राहून गेल्या, काही ड्रॉबॅक्स राहून गेले आहेत. मग ते ड्रॉबॅक्ससुद्धा आपण कन्सिडर करायला पाहिजे. तर आपण आता विचार करत आहोत ड्रॉबॅक्स ऑफ न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी. म्हणजे ड्रॉबॅक्स काय असतील तर मी येथेच सांगेल. हा जो शेवटचा पॉईंट आपण घेतला की velocity of the light in rarer medium is less than velocity of the light in denser medium. पण प्रॅक्टिकली असं सिद्ध झालेलं आहे की velocity of the light C1 in a rarer medium is greater than velocity of the light in denser medium. म्हणजे ही चुकीचा सिद्धांत होता न्यूटनचा. जो चुकीचा आहे तो बरोबर नंतर असा करण्यात आला की रेअरर मीडियम मधील हवेमधील व्हेलॉसिटी ही काचेमधील व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असते. दिस इज द फर्स्ट ड्रॉबॅक. सेकंड थिंग आपण असं कन्सिडर करू शकतो की जर का लाईटमध्ये पार्टिकल्स आहेत, आपण असा विचार करतो,
तर जेव्हा एखाद्या सोर्सपासून लाईट इमिट होईल, म्हणजे हा मी सोर्स दाखवलेला आहे, इथून लाईट रे बाहेर पडत आहे किंवा बल्ब बाहेर करताय इथून, तर तेव्हा त्यामध्ये जर का पार्टिकल असतील त्या लाईटमध्ये, तर सोर्सचे पार्टिकल कमी होत असले पाहिजे, कारण ते पार्टिकल सोर्सपासून निघत आहे